आयुर्वेदामध्ये ना सर्व गोष्टी खूप व्यवस्थित सांगितलेल्या आहेत. काय करायचं, कसं करायचं आणि काय नाही करायचं. तर याच बद्दल आपण आज बोलूयात. व्यायाम. व्यायाम करताना आता ज्या सांगणार आहेत त्या 3 गोष्टी आपण टाळल्या तर बराच फायदा होणार आहे. पहिली गोष्ट म्हणजे अजीर्ण किंवा अग्निमांद्य असताना व्यायाम करायचा नाही. म्हणजे काय? तर पोट ढब्ब असताना, अन्नपचन होत नसताना आपण व्यायाम करायचा नाही. आधी ती जी फेज आहे ती व्यवस्थित क्लिअर करून घ्यायची आणि त्यानंतर व्यायाम करायचा व्यवस्थित प्रकारे, तरच तो बॉडीला लागू होतो. दुसरी गोष्ट म्हणजे अर्धशक्ती व्यायाम. आपली जी काही कॅपॅसिटी आहे व्यायाम करण्याची त्याच्या अर्ध्याच कॅपॅसिटीने आपल्याला व्यायाम करायचा आहे, तरच तो बॉडीला सूट होणार आहे, नाहीतर काहीतरी कॉम्प्लिकेशन्स निर्माण होतील. तिसरी गोष्ट म्हणजे स्निग्ध आहार. आपण काय करतो, फॉर एक्झाम्पल व्यायाम करायचा आहे, आता मस्त वजन कमी झालं पाहिजे, तर त्या क्षणाला आपण व्यायाम पण करत असतो आणि वृक्ष आहार पण घेत असतो किंवा प्रॉपर डाएट घेत नसतो. त्यामुळे काय होतं, तर वात वाढतो. तर यापुढे लक्षात ठेवूयात, व्यायाम करताना स्निग्ध आहार की ज्यामध्ये नरिशमेंट खूप छान प्रकारे बॉडीला मिळणार आहे असं डाएट आपण ठेवणार आहोत. त्यामुळे आपल्याला व्यायामाचे खूप छान फायदे मिळणार आहेत. तर येस, हॅपी एक्सरसाइज.